आई कुठे चालली? भूर गाडीवरून बाबा सोबत. चलो जाऊया. बाय. नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललो होतो बाहेर फिरायला. रोहंश खूप दिवस म्हणत होता बाबा आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया, म्हणून शेवटी प्लॅन झालाच. पण मध्येच वाटेत पाऊस लागला, त्यामुळे एका पेट्रोल पंपावर गाडी थांबवून मुलांना रेनकोट घातला. आधी तर राही घालायला तयारच नव्हती, पण नंतर तिने घातला. त्यानंतर जिकडे रस्ता दिसेल तिकडून आम्ही निघालो. हे बघा, लोणावळा रोडने चाललेलो आहे. एकविरेला चाललेलो आहे. पण जाताना बघा किती छान सुंदर पाऊस पडतोय आणि वातावरणही किती सुंदर दिसतोय. छोट्या छोट्या धबधब्यांवर मुलं छोटी मनसोक्त आनंद घेत आहेत. ह्या रस्त्यानं फिरताना इतकं भारी वाटत होतं की असं वाटत होतं पुन्हा पुन्हा यावं. एकविरेच्या कमानीमधून आतमध्ये गेलो तर भरपूर पाऊसही पडत होता आणि गर्दीही भरपूर होती. लहान मुलं असल्यामुळे आम्ही कमानीपासूनच काढता पाय घेतला. त्यानंतर भूक लागली होती, म्हणून मग एका हॉटेलमध्येच तिथे थांबलो आणि जेवण केलं. जेवताना राही खूप थंडी वाजत होती म्हणून ओरडत होती आणि रोहांशही खूप थंडी वाजते म्हणून ओरडत होता, कारण आम्ही सगळेच पावसात खूप भिजलेलो होतो. जेवणाचा मनसोक्त आनंद घेतला. रोहांश खूप गप्पा मारत होता की आपण इथे का थांबलोय, तू खूप भिजलीस का मम्मा, म्हणून त्याला मम्माची खूप काळजी वाटत होती. इकडे रोहांशला माझ्या हातून जेवायचं होतं, तर राही बघा, तिला नेहमी स्वतःचं वेगळं ताट लागतं आणि प्रत्येक वेळी तिला ना स्वतःच्याच हाताने खायचं असतं. पण ठीक आहे ना, चांगलं आहे, तिला स्वतःच्या हाताने खायचं असतं आणि ती खातेसुद्धा बरं का, अगदी आवडीने खाते. तिला बाहेर हॉटेलमध्ये जेवायला खूप आवडतं. पुन्हा भेटूया एका मिनी ब्लॉगसह. धन्यवाद.